दबेचं सर्व कोण कोणाला विचारलं यांच्याही खिशात कमली नाही, माझ्याही खिशात कमली नाही, ही परिस्थिती आमची झाली. पण तुम्ही काळजी करू नका, घाबरू नका. 100% हनुमंत पाटील अजून 2 निवडणुका लढवण्यासाठी तुमच्या जोरावर अजूनही हनुमंत पाटील शिल्लक आहे. तुम्ही असं काही कोणी मावळलं नाही. आपलं हिंमत काँग्रेस पक्ष जीवन ठेवायचा आपल्याला या तालुक्यामधला. काँग्रेस पक्षाला भरपूर काय आपल्यालाही दिलंय, मला दिलं. मी कसा मला तसा खमक्या आहोत. म्हणून कोणी मला चांगलं बोलतो, कोणी चांगलं म्हणतील, कोणी खराब म्हणतील, कोणी कसंही बोलतील. पण 100% मी यांच्या सोबत आहे आणि मी 100% राहणार आहे. आणि काँग्रेस आपल्याला वाढवायची आहे, काँग्रेस सोबत राहायचं. नांदेड शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष माजी महापौर अतुलजी सत्तार, एकनाथरावजी मोरे, आमचे मित्र श्यामजी गरम, राजेशजी पावडे, केदार पाटील साळुंखे, गंगाधर सोनारे, विठ्ठल पावडे, अजित कुरेशी या ज्यांनी आपला थोडक्यात आपला मनोबल व्यक्त केला. आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि आमचे सहकारी तातसरावजी रापनवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू पाटील रामगावकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंतजी नांदाळेकर, अल्पसंख्याक सेनेचे अध्यक्ष, सर्वच सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी. आता मी सर्वांच्या समोरच्या पक्षाच्या चेहऱ्याचे नाव घेऊ शकतो, पण मी कृपया समजून घ्या. उशीर खूप झाला, भूक तुम्हालाही लागली, आम्हालाही लागली, त्यामुळे मी काही जास्त आपला वेळ घेणार नाही. पण डॉक्टर कल्याण साहेबांना काळे साहेबांना सांगू इच्छितो, हा माझा मतदारसंघ. गेल्या 2009 मला या लोकांनी डोक्यावर घेऊन या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून सेवा करायची संधी दिली. निश्चितपणे प्रामाणिकपणाने सेवा करायचं काम मी मागच्या 2009 ते 2014 पर्यंत केलं. त्यानंतर सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये जरी आमची सत्ता नसेल किंवा मी आमदार नसतो तरी आजपर्यंत कार्यकर्ते टिकून ठेवण्याचे काम पण त्यांनी मला सोडलं नाही, मी त्यांना सोडलं. पण आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या मी 2009 आमदार म्हणून सेवा करायची संधी लोकांनी दिली. चांगले लोकांना मी चांगलं केलं, मोठं केलं. आजही मी तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो, छातीवर हात ठेवून मी सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये आमदार म्हणून कार्यकर्ते कोणी घडविलं नाही. तेवढे कार्यकर्ते घडवण्याचे काम, ज्याला मोटरसायकल मिळत नव्हती त्याला 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी वाहन म्हणजे आपल्या जोरावर किंवा आमच्या ताकदीवर त्याला निर्माण करायचं काम आपण केलं. पण बैमान झाले, सोडून गेले. पण प्रामाणिक गरीब जे माणसं आहेत आज जे समोर दिसत आहेत ते इमानदार माझ्या सोबत आहे. आजही मला स्वाभिमानाने सांगायचं वाटतं की मी यांच्यासाठी आहे, हे माझ्यासाठी आहे. आजही मी आज निवडणूक झाल्यानंतर सुद्धा परवाना 2-4 महिन्याकडे निवडणूक झाली. त्यानंतर पहिली वेळ झाला असेल मी आज ऑफिसमध्ये आलो. कधी ऑफिसमध्ये आलो 2 वर्ष चालू आहे, सुखादुःखात आहे मी त्यांच्या. ते मला बोलतात, मी त्यांना बोलतो. आज मी 10 लोकांचा आज इथं संवाद ऐकला, भाषण ऐकली, दुःख ऐकलं. आज आता पैसा लोकांनी सांगितलं की आम्हाला इथं वाढीच कुणी नाही. खरं आहे, मी थोडंसं निर्भर झालो. 15 वर्ष पायदल झाल्यानंतर आपल्यालाही माहित आहे खिशात दबेचं सर्व कोण कोणाला विचारलं यांच्याही खिशात कमली नाही, माझ्याही खिशात कमली नाही, ही परिस्थिती आमची झाली. पण तुम्ही काळजी करू नका, घाबरू नका. 100% हनुमंत पाटील अजून 2 निवडणुका लढवण्यासाठी तुमच्या जोरावर अजूनही हनुमंत पाटील शिल्लक आहे. तुम्ही असं काही कोणी मावळलं नाही. आपलं हिंमत काँग्रेस पक्ष जीवन ठेवायचा आपल्याला या तालुक्यामधला. काँग्रेस पक्षाला भरपूर काय आपल्यालाही दिलंय, मला दिलं. तुम्हाला दिला असेल, तुमच्या पदात पडलं नसेल, मी थोडंसं चुकले असेल कोण्या कामामध्ये, चुकल्यामध्ये चांगले म्हणजे दुसरे साधून फोन केले, पळून गेले, तर इमानदार तुम्ही आत्महत्या करा. त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. काँग्रेस आपल्याला वाढवायची आहे. निरीक्षक म्हणून आले तिथं कशासाठी आले, आपले सुख काय करण्यासाठी निरीक्षक आले. आज आपल्याला मला सांगायचं वाटतं की काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी आज कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेब आपल्यामध्ये होते. आपण पाहिला मी कोणासोबत होतो, काय बोलतात, आम्हाला काही इतिहास सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही मला घडवलेला आपल्याला एकच सांगायचं आहे, मोठे कोणी काँग्रेसकडून पळून गेले असतील तर सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता आजही काँग्रेस सोबत आहे. आजही तुम्हाला एकच सांगतो, या मतदारसंघामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये नायगावकर कुटुंबिया असेल, पेठमुगरकर कुटुंबिया असेल,
आम्ही दोघे एकत्र वसंतरावची दाजी आणि मी एकत्र होतो म्हणून आपण आज या भागात तुमच्याकडे बघितलं तुम्ही असं तुम्हाला म्हणतो की आम्ही दोघे केले काय असं नाही, तुमच्या सर्वांची ताकद होती. पण आमच्या या भागामध्ये हे दोन कुटुंबीय आम्ही एकत्र होतो. वसंतदाजी सुद्धा म्हणत होते मला, आपल्या सर्वांना माहित आहे, सांगत होते मला, म्हणत होते दाजी मी उभा टाकतो बघा तर तुम्ही जायला की म्हणून घेईल मला म्हणायचे ते आम्ही म्हणजे पेक्षा तू गेले जवळच्या असायचे. आणि आपण वसंतरावजी चव्हाण साहेबांना सुद्धा निवडून आणण्याचं काम तुमच्या सर्वांच्या ताकदीने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्याचे सुपुत्र काढणारा रवींद्र चव्हाण म्हणून खासदार भेटलेले आहेत. खासदार साहेब आम्हाला असं नाही, आमची सर्वांची खंत आहे. इथं परिस्थिती अशी आहे, मी आहे मी कसा मला तसा खंत आहोत. मंगळ म्हणून कोणी मला चांगलं म्हणू, कोणी चांगलं म्हणतील, कोणी खराब म्हणतील, कोणी कसे बोलतील, पण 100% मी यांच्या सोबत आहे आणि मी 100% राहणार आहे. आणि काँग्रेस आपल्याला वाढवायची आहे, काँग्रेस सोबत राहायचं आहे आणि आपल्याला कुटुंबाला आपले शब्द दिला आहे सोबत आपल्याला आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे की आमची सर्वांची खंत आहे, सर्वांची जे अडचण आहे की खासदार साहेब मी 4 महिन्यापासून या ऑफिसमध्ये आलो नाही. नको वाटतं मला एवढं लोकांमध्ये करतो, सुखादुखात जातो, आर्थिक परिस्थिती सुद्धा सहन करतो, सर्वच गोष्टी करतो. पण मतदान कमी पडलं, निवडून गेलं का हरलो, 2-3 वेळ झाल्यामुळे मी थोडंसं खचमटल्यासारखे झालो. पण आमचे डोक्याचे मन सुद्धा खचमटल्यासारखे झाले. आता यांना उभारी द्यायचं असेल, ताकद द्यायचं असेल तर मी तर आहेच. आता बड्या माणूस किती केली निवडलेला जातात, त्यामुळे आपल्याला आमच्या समजायकडून अपेक्षा आहे की तुम्ही निदान 1 महिन्याला सोडून या ऑफिसमध्ये तुम्ही इथे येऊन बसता पाहिजे, ही आमची अपेक्षा. आणि दुसरं एक असं आहे की तुम्ही अधिकाऱ्याची बैठक घ्या आणि आमच्या काँग्रेसच्या लोकांना बघा, काँग्रेसच्या लोकांना इथे अडचण मानवली नाही. भाजपची सर्व मंडळी इथं एवढ्या अडचणी म्हणजे आपल्या इथे लोकांना त्रास देत आहे, त्याचा त्रास जर दूर करायचा असेल तर मी तर आहेच. तुम्हाला अनुभव सुद्धा अनुभव मी आहे, फक्त तुम्ही नुसतं पुढे राहा, आम्ही लढायला तयार आहोत. 100% करायची पुढे आहे, 100% आपण सर्वांनी म्हणून आमची सर्वांची अपेक्षा एवढीच आहे की आपण तिथे येता, सांगायचा, बसायचा, आमच्या अडी अडचणी गरीब माणसाचे ज्या काही सामान्य कार्यकर्ते सामान्य माणसाच्या अडी अडचणी सोडण्याचं काम आपण केलं. अजूनही काँग्रेस या तालुक्यामध्ये काँग्रेस संपायची पण हिंमत नाही. किती भाजपला आमदार जरी असेल तर त्याच्यापेक्षा हिंमत म्हणजे भारी आहे. दिसायला जरी टप्पू असेल त्याला ताकद म्हणजे अंगामध्ये कमी असेल तर या सर्वांची सर्वांच्या याच्याची ताकद माझ्यामध्ये आहे. त्यामुळं आम्ही कुठे कमी नाही. काँग्रेसने दिली आपण जीवन ठेवायचं आहे, वाढवायचे आहे. उद्याच्या जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, आपण निवडणूक लढवायचे, ताकदीने लढवायचे. खासदार साहेब तुमचा फक्त आशीर्वाद त्या सर्वांच्या पाठीमागे असावा ही अपेक्षा लोकांची आहे. महापालिकेला सुद्धा आमची ती टीम घेऊन प्रत्येक वार्डामध्ये आम्हाला तयार आहोत. त्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि त्यासाठी आता सर्वांना माझी विनंती राहील. यापेक्षा जास्तीचं न बोलता आपल्याला काँग्रेस इथं जे काही सूचना आहेत, तुम्ही जे काही सूचना सांगाल, तालुका अध्यक्षाला सुद्धा माझी सूचना राहील की आपण मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे लक्ष कमी जर असेल इकडे तर तुम्ही तालुका अध्यक्ष इथं बसले पाहिजे. त्याबरोबर तुम्ही सुद्धा महाराष्ट्रभर बघून फिरल्यानंतर वगैरे काय ते कुठले तुम्ही भारत यात्रे म्हणून तुम्ही देशभर फिरा, पण उत्तर लक्ष आपलं राहिलं पाहिजे तुमचं आमचं सर्वांचं. त्यासाठी तुम्ही सुद्धा इथं बसत जा. या ऑफिसात तुमच्यासाठी खुलं राहील आणि निश्चितपणाने सर्वांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जे जे काही आपल्याला मदत मागत असेल त्याचे मदत निश्चितपणाने हनुमंत पाटील काँग्रेस पक्ष आणि खासदार निश्चितपणाने देतील. खासदार आपल्याला वयाला तरुण आहेत, अनुभव कमी आहे, आपण सर्व अनुभवी मंडळी आहात. आपणही समजून घ्या. 1200-1300 गाव आहेत. हे करत असताना सर्वांची अपेक्षा की माझ्या गावात आलं पाहिजे, मला निधी दिला पाहिजे. पण निधीचं प्राधान्य आम्ही लावणार आहोत. ज्या गावामध्ये खासदाराला लेट भेटली त्या गावामध्ये लेट पहिल्या प्राधान्य आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि आपल्याला आणि त्याचबरोबर जे हाराचे कार्यकर्ते
हे इमानदार कार्यकर्ते प्रामाणिक कार्यकर्ते आता 3 बार पर्यंत ठेचला की मला प्रामाणिक इमानदार कळले का पहिल्या मला कळलं नाही निवडून चोरचाळी बाजू घेऊन गेले मला असं झालं पहिला बाजू आपला पण आता आपण सर्व कळलेलं आहे समजून घेतलेलं आपण त्यामुळे आपण निश्चित राहा आणि तुम्हाला निश्चितपणाने न्याय देण्याचं काम खासदारच्या माध्यमातून असेल पक्षाच्या माध्यमातून असेल निश्चितपणाने होईल एवढंच आपल्याला आजच्या सांगतो अशा पेक्षा जास्तीत न बोलता आज मी खासदार साहेबांना विनंती करतो आपण 2 शब्द मागे